नमस्कार, नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी खुसखुशीत आणि जिभेवर विरघळणारी अशी शंकरपाळी बनवणार आहे। ही शंकरपाळी कमी साहित्यात लवकर बनतात, त्यामुळे आपण ती कधीही बनवू शकतो। या ठिकाणी 1.5 कप मैदा मी घेत आहे। यामध्ये चिमूटभर मीठ मी घालत आहे आणि आता साधारण 3 चमचे तुपाचं मोहन मी यामध्ये घालत आहे। तर हे तूप कडकडीत असं तापवून घ्यायचे आपल्याला आणि मगच त्यात घालायचे। आता चमच्याच्या साहाय्याने मी हे जरा मिक्स करून घेत आहे। मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये मी अर्धा कप पिठी साखर घालत आहे। तर ही पिठी साखर घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। अशा प्रकारे मूठ दाबून बघायची आहे। जर अशी मूठ तयार झाली तर छान असे लेयर्स पडतात। तर आता मी हे दुधामध्ये भिजवून घेणार आहे। तर अशा प्रकारे मध्यम स्वरूपाचं पीठ मी भिजवून घेतलं आहे, जास्त घट्टही नाही आणि सैलही नाही। आणि या ठिकाणी मला अर्ध्या वाटीपेक्षा कमी दूध लागलं आहे, पाव वाटी दूध या ठिकाणी मी वापरलं आहे। साधारण अर्ध्या तासासाठी आता मी हे झाकून ठेवणार आहे। आता मी हे पोळपाटवर लाटून घेत आहे। तर जाड पोळी अशी मी लाटून घेत आहे इथे। आणि आता ह्या ज्या बाजूच्या कडा आहेत त्या मी कट करून घेत आहे। तर या ठिकाणी या बाजूच्या कडा मी कट करून घेतलेल्या आहेत। आणि आता तुम्ही इथे जाडी बघू शकता, तर एवढी जाडी मी साधारण ठेवलेली आहे। तर आता हे कट करून घ्यायचे, हव्या त्या शेपमध्ये तुम्ही ते कट करू शकता। तर हे अशा प्रकारे मी शंकरपाळे कट करून घेतलेले आहेत। आणि आता मी हे या प्लेटमध्ये काढून घेत आहे शंकरपाळे। पुन्हा एकदा आपल्याला अशाच प्रकारे जाड पोळी अशी लाटून घ्यायची आहे। साधारण 2 बॅचेसमध्ये मी या पोळ्या लाटून कट करून घेतलेल्या आहेत। आता या ठिकाणी मी कढई घेतलेली आहे ज्याच्यामध्ये मी तेल घातलेलं आहे। तर तेल तापवून झाल्यानंतर मी गॅस मीडियम फ्लेमवर ठेवला आहे। तर कट केलेले शंकरपाळे मी यामध्ये सोडत आहे। तर अशा प्रकारे हे सगळे शंकरपाळे सोडल्यानंतर आता हे दोन्ही साईडनी छान तेलामध्ये तळून घ्यायचे। सोनेरी रंग येईपर्यंत ते मी तळून घेणार आहे। गॅस लो टू मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे, जसा लागेल तसा, त्यामुळे ते छान तळल्या जातात दोन्ही साईडनी शंकरपाळे। तर आता हे शंकरपाळे अशा प्रकारे मी तळून घेतलेले आहेत आणि ते काढून घेत आहे। दुसऱ्या बॅचचे शंकरपाळे पण मी आता यामध्ये टाकलेले आहेत। हे पण दोन्ही साईडनी तळून घेणार आहे सोनेरी रंग येईपर्यंत। आता मी हे शंकरपाळे काढून घेत आहे। छान असा कलर आलेला आहे। तर या ठिकाणी मी तुम्हाला प्रेस करून दाखवत आहे शंकरपाळा। या ठिकाणी बघू शकता किती खुसखुशीत झालेला आहे। हा मी तोडून पण दाखवते। आतमधूनही बघू शकता दोन्ही साईडनी खूप छान तळल्या गेलेले आहेत। छान असं तळल्यामुळे ते खुसखुशीत लागतात। तर जिभेवर विरघळणारे खुसखुशीत असे शंकरपाळे जरूर करून बघा। बनवायलाही सोपे असे शंकरपाळे तुम्ही कधीही बनवू शकता। हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा आणि आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा।